इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट आहे, एनसीआरटी मध्ये दिलेलं नाहीये, ऍडिशनल आहे. बरोबर, काल आपण या ठिकाणी रीड केलं. काय रीड केलं काल? यस, आपण रीड केलं एनसीआरटी टेक्स्टबुक हे काही दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. बरोबर, जे की स्टेट बोर्ड मध्ये आहे ना. नो द इन्स्टिट्यूट, एक इन्स्टिट्यूटचं नाव आहे आणि त्या इन्स्टिट्यूटचं नाव काय आहे? कॉड ब्लड बँक. बरोबर, काय नाव आहे? कॉड ब्लड बँक. आता का बरं आपण या इन्स्टिट्यूट बद्दल समजून घेतोय? वाय वी आर गोइंग टू टॉक अबाउट दिस कॉड ब्लड बँक? ही इन्स्टिट्यूट पहिले तर कुठे ते समजून घ्या. ही इन्स्टिट्यूट आहे, यस, हियर वी कॅन से कोलकाता. कुठे इन्स्टिट्यूट है ना? दिस इन्स्टिट्यूट इज गेट सिच्युएटेड इन टू द कोलकाता अँड इट इज वॉज, है ना, या ठिकाणी यस, इट वॉज एस्टॅब्लिश इन 2001 अँड इट इज अक्रिडिएटेड बाय AABB, अमेरिकन असोसिएशन ऑफ ब्लड बँक. तर यस, है ना, या ठिकाणी एक ब्लड बँकची असोसिएशन आहे, अमेरिकन असोसिएशन आहे. त्याने फंडिंग दिलंय आणि त्यांनी फंडिंग दिल्यानंतर 2001 मध्ये कोलकाता, बरोबर, वेस्ट बंगाल, तर त्या ठिकाणी यस काय झालंय, एक इन्स्टिट्यूट बनली आहे. एक इन्स्टिट्यूट बनली आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय इन्स्टिट्यूट बद्दल. बरोबर, त्याचं नाव आहे यस, हिअर वी कॅन से कॉड ब्लड बँक. तर कॉड ब्लड बँक, यस, आपण या ठिकाणी काय म्हणतोय? द कॉड ब्लड बँक, वॉट एव्हर, यस, हिअर वी कॅन से द कॉड ब्लड बँक. Yes, the cord blood bank function according to the central and state government policy, rules and guidelines. है ना. तर यस, त्याच्यावर जे कंट्रोल आहे तर ते कोणाचं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं. सेंट्रल गव्हर्नमेंट ऍज वेल एज स्टेट गव्हर्नमेंट, है ना. तर यस, गव्हर्नमेंटने एक इन्स्टिट्यूट या ठिकाणी काय केलेली आहे? बनवलेली आहे. फंडिंग जरी अमेरिकेकडून भेटलंय, बरोबर आहे ना, ब्लड बँकच्या असोसिएशन कडून भेटलंय, पण मग त्याच्यावर कंट्रोल या ठिकाणी गव्हर्नमेंटचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, है ना. बरोबर, जी केंद्रामध्ये सत्ता आहे ती, आणि मग नंतर स्टेट गव्हर्नमेंट, ऑब्विसली वेस्ट बंगालची. बरोबर, त्याचे रूल्स, त्याचे गाईडलाईन्स फॉलो करतील. आपण काय समजून घेतोय? यस, अंडरस्टँड करा अबाउट दिस पर्टिक्युलर, है ना, या ठिकाणी कॉर्ड ब्लड बँक बद्दल का स्टडी करतोय? कॉर्ड ब्लड, है ना, दॅट इज अम्बिलिकल कॉर्ड ब्लड. इट इज द ब्लड दॅट रिमेन्स इन द अम्बिलिकल कॉर्ड अँड प्लासेंटा पोस्ट डिलिव्हरी, है ना. तर जेव्हा पार्च्युरेशन होईल, अजून तर आपल्याला बघायचंय पूर्ण प्रेग्नन्सी नंतर बघायचं आपल्याला पूर्ण पार्च्युरेशनची प्रोसेस. तर वेन बेबी टेक्स फर्स्ट ब्रीथ इन टू द ऍटमॉस्फिअर, जेव्हा बेबी, है ना, या ठिकाणी बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये पहिला श्वास घेईल, बरोबर, त्याची डिलिव्हरी होऊन जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे? प्लासेंटा. त्याच्यानंतर काय असणार आहे? अम्बिलिकल कॉर्ड. तर अम्बिलिकल कॉर्ड कट करतात, नाळ म्हणतो त्याला आपण, नाळ कट करतात, अम्बिलिकल कॉर्ड कट करतात, प्लासेंटा पण बाहेर पडेल. बरोबर, पण मग या ठिकाणी जनरली काय करतो आपण? याला डिस्कार्ड करतो, है ना. यस, डॉक्टर काय करतात? यस, हॉस्पिटलमध्ये याला डिस्कार्ड केलं जातं. डिस्कार्ड केलं जातं, डिजनरेट केलं जातं, याचा कोणताही या ठिकाणी युज केला जात नाही. ओके. कॉर्ड ब्लड बँकिंग, इट इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द कॉर्ड ब्लड. आता कॉर्ड ब्लड बँक मध्ये काय करतो आपण? तर यस, या अम्बिलिकल कॉर्ड मधलं जे ब्लड आहे तर ते डिस्कार्ड न करता, त्याला डिजनरेट न करता, त्याला डिस्ट्रॉय न करता, त्याला काय करणार आहे आपण? यस, या ठिकाणी प्रिझर्व करणार. वी आर गोइंग टू प्रिझर्व इट. बरोबर, यस, या ठिकाणी, है ना, तर हे जे ब्लड आहे, कोणतं? कॉर्ड मधलं जे ब्लड आहे ना, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करू क्रायोजेनेटिकली प्रिझर्विंग. क्रायोजेनेटिकली म्हणजे यस, या ठिकाणी, है ना, टेम्परेचर किती असणार आहे? -296 डिग्री सेल्सिअस. तर एवढ्या कमी, है ना, या ठिकाणी टेम्परेचर मध्ये, बरोबर, मायनस, है ना, या ठिकाणी 296 डिग्री सेल्सिअस, एवढ्या कमी, है ना, या ठिकाणी, बरोबर, टेम्परेचर मध्ये त्याला आपण, है ना, विथ द हेल्प ऑफ लिक्विड नायट्रोजनच्या साह्याने, है ना, आपण त्याला प्रिझर्व करू फॉर इट्स स्टेम सेल अँड अदर सेल. का? कारण त्याच्यामध्ये काय असणार आहे? स्टेम सेल. स्टेम सेल, बरोबर. सो कॉर्ड मध्ये जे ब्लड आहे त्याला का प्रिझर्व करतोय आपण? कारण त्याच्यामध्ये काय असणार आहे? स्टेम सेल असणार. तर स्टेम सेल म्हणजे कोणत्या सेल? तर यस, या ठिकाणी आपण बघितलं होतं जेव्हा काय बनणार आहे? एम्ब्रिओ, सुरुवातीचा एम्ब्रिओ, मोरुला, ब्लास्टुला, तर त्या ज्या सेल असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? स्टेम सेल. आणि का बरं प्रिझर्व करतोय आपण? कारण याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, या स्टेम सेल मध्ये ॲबिलिटी, यांच्या एका सेल पासून कोणत्याही प्रकारच्या सेल आपण बनवू शकतो, कोणत्याही प्रकारचे ऑर्गन आपण बनवू शकतो. जर त्या बेबीला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला, बरोबर, आता हे भरपूर आहे ना, हे तर 2001 मध्ये गव्हर्नमेंटने स्टार्ट केलं होतं कोलकात्यामध्ये. आता महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही फॅसिलिटी अवेलेबल आहे, बरोबर आहे ना. पण मग ते प्रायव्हेट पण आहे. यस, ते काय करतात? ते कॉस्ट घेतात, नॉर्मली कॉस्ट घेतात, है ना, 15 ते 20 हजाराची कॉस्टिंग असते ती. आणि ती जर कॉस्ट पे केली तर काय करतील? डिलिव्हरी झाल्यानंतर जे कॉर्ड मधलं ब्लड आहे ते प्रिझर्व करतील. का प्रिझर्व करतील? त्याच्यामध्ये स्टेम सेल आहे. आणि स्टेम सेल का प्रिझर्व करतील? कारण यांच्यामध्ये कोणती ॲबिलिटी आहे? यस, या ठिकाणी आपण म्हणतो टोटीपोटन्सी. बरोबर, यांच्या टोटीपोटन्सी म्हणजे काय? वी कॅन प्रोड्यूस एनी टाइप ऑफ सेल, वी कॅन प्रोड्यूस एनी टाइप ऑफ ऑर्गन. पुढे त्या बेबीला जेव्हा तो मोठा होईल,
है ना, वॉट एव्हर, बरोबर. जर त्याला काही प्रॉब्लेम आला, सपोज ऍक्सिडेंट झाला, हात कट झाला, पाय कट झाला, तर त्या स्टेम सेल पासून तो ऑर्गन बनवला जाईल. समजतंय, बरोबर. यस, त्याच्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम, हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर त्या स्टेम सेल पासून तो ऑर्गन बनवला जाईल आणि त्याच्यामध्ये इम्प्लांट केला जाईल. बरोबर. दुसरा जर ऑर्गन इम्प्लांट केला गेला तर काय होणार आहे, यस अंडरस्टँड करा, तो है ना त्याच्यामध्ये सूट होईल, होणार नाही, क्वेश्चन मार्क आहे. पण स्टेम सेल पासून, त्याच्या स्टेम सेल पासून जर तो तयार केला तर तो या ठिकाणी सूट होणार आहे. त्याचा इंडिजिनियस ऑर्गन आहे, तर तो या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. तर ते या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी काय होणार आहे, यस या ठिकाणी, बरोबर, सक्सेसफुली या ठिकाणी काय होईल पुढे ते, तर आपण या ठिकाणी बघतोय है ना, तर त्याच्यामध्ये यस ते फंक्शन करेल. सो कॉर्ड ब्लड इट इज रिच इन स्टेम सेल. कॉर्ड ब्लड जे आहे ते या ठिकाणी रिच आहे, कशामध्ये रिच आहे, स्टेम सेल मध्ये. बरोबर. दॅट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू, है ना, दॅट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू वॉट, दॅट इज नथिंग बट दी ऑल सॉर्ट ऑफ द ब्लड सेल. है ना, तर आपण या ठिकाणी बघतोय यस व्हॉट एव्हर द स्टेम सेल त्याच्यामध्ये असल्यामुळे कॉर्ड ब्लड जे आहे तर त्या रिच आहे. कशामध्ये रिच आहे, स्टेम सेल मध्ये रिच आहे. सो इट इज रिच इन वॉट, दॅट इज नथिंग बट दी स्टेम सेल. झाला काय प्रॉब्लेम सुरू. सो यस व्हॉट एव्हर द कॉर्ड ब्लड इट इज रिच इन स्टेम सेल. आणि आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय यस, है ना. आणि मग फ्युचर मध्ये त्याला काय असे प्रॉब्लेम झाले, कोणते प्रॉब्लेम, यस आपण म्हणणारे ल्युकेमिया, कॅन्सर, सिकल सेल अॅनिमिया, बरोबर, है ना, या ठिकाणी यस मेटाबॉलिक डिसऑर्डर, असे त्याला कोणतेही प्रॉब्लेम झाले, कोणतेही इश्यू झाले, तर त्या स्टेम सेल पासून है ना तो प्रॉब्लेम या ठिकाणी ट्रीट केला जाईल. त्याला ब्लड कॅन्सर झालं, ल्युकेमिया म्हणजे काय, ब्लड कॅन्सर. व्हॉट इज मिनिंग ऑफ वर्ड ल्युकेमिया, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. किंवा दुसरं कोणतंही कॅन्सर झालं, सिकल सेल अॅनिमिया झाला, तर त्याची ट्रीटमेंट होईल. बरोबर. मेटाबॉलिक डिसऑर्डर झाला तर त्याची या ठिकाणी ट्रीटमेंट आपण करू शकतो, है ना, कशाच्या साह्याने, तर यस या ठिकाणी त्या स्टेम सेलच्या साह्याने. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन, बरोबर, है ना, दिलेली आहे. तुम्हाला ध्यान काय ठेवायचं, स्टेम सेल आपण या ठिकाणी कुठून कुठून या ठिकाणी यस प्रिझर्व करणार आहे, तर दॅट इज नथिंग बट दी कॉर्ड ब्लड मधून. सो कॉर्ड ब्लड मधून आपण काय करू, या ठिकाणी स्टेम सेल काय करणार आहे, प्रिझर्व करणार आहे. Okay. So now let us begin the next topic that is somewhat called as pregnancy. Pregnancy आपण आता या ठिकाणी स्टार्ट करू. So when we talk about here, we can say what pregnancy. Understand करा, human pregnancy. Yes. Whatever human pregnancy. तर ह्युमन प्रेग्नन्सीचा जस्ट याला आपण या ठिकाणी एक दुसरं नाव देतो. याला आपण काय म्हणणार आहे, जस्टेशन पिरियड. याला आपण काय नाव देतो दुसरं, जस्टेशन पिरियड. सो प्रेग्नन्सीला एक दुसरं नाव आहे जस्टेशन. तो कन्फ्युज नाही व्हायचं. एमसीक्यू मध्ये जर वर्ड आला जस्टेशन, त्याचा मिनिंग काय, प्रेग्नन्सी, है ना. तर ह्युमन्स मध्ये यस या ठिकाणी प्रेग्नन्सीचा जो ड्युरेशन आहे, है ना, जस्टेशनचा जो ड्युरेशन आहे, तर तो कोणता, किती आहे, 9 मंथ्स, है ना. तर दॅट ड्युरेशन यस हिअर इज कॉल्ड एज व्हॉट, 9 मंथ्स. एनसीआरटी मध्ये दिलेलं होतं, फाइंड आउट करायला सांगितलं होतं तुम्हाला काल. काय सांगितलं होतं, आपण बघितलं डीएनआरपी मध्ये, कॅट साठी जस्टेशन पिरियड किती आहे, कॅट साठी, है ना, या ठिकाणी यस वेन दे गिव्ह बर्थ टू द किटन्स, त्यासाठी जस्टेशन पिरियड किती आहे, 2 मंथ्स. बरोबर. डॉग साठी किती आहे, है ना, यस अगेन हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी, बरोबर, 2 मंथ्स, है ना. काल आय थिंक नरसिंहने सांगितलं होतं, है ना. करेक्ट आहे, गुड. बरोबर. एलिफंट साठी किती आहे, 21 मंथ्स. बरोबर. तर क्वाईट लॉंग, है ना. एलिफंट साठी सर्वात जास्त आहे, कारण एलिफंट बेबी, है ना, तर या ठिकाणी भरपूर बिगर आहे, डेव्हलपमेंटला वेळ लागेल, त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटला वेळ लागेल. बरोबर. यस. आणि त्याच्यामुळे त्याचं जेस्टेशन पिरियड पण जास्त आहे, है ना. किती आहे, जवळजवळ 2 वर्ष, 21 मंथ्स. बरोबर. है ना, 2 वर्षापेक्षा कमी आहे, पण मग सगळ्यात जास्त या ठिकाणी कोणामध्ये, एलिफंट, है ना, दॅट यू शुड नो. बरोबर. तर वेगवेगळ्या अॅनिमल्स मध्ये, है ना, जस्टेशन पिरियड, प्रेग्नन्सी पिरियड, ड्युरेशन वेगवेगळं आहे. ह्युमन्स मध्ये किती, इट इज 9 मंथ्स. बरोबर. ह्युमन्स मध्ये किती आहे, तर आपण या ठिकाणी म्हणतोय यस इट इज 9 मंथ्स. द कंडिशन ऑफ कॅरिंग वन और मोर एम्ब्रियो इन द युटेरस इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रेग्नन्सी. इट इज कॉल्ड एज व्हॉट, जस्टेशन. आपण डिफाईन करतो जस्टेशनला, आपण डिफाईन करतोय प्रेग्नन्सीला. बरोबर. प्रेग्नन्सी कसं डिफाईन कराल, द कंडिशन ऑफ कॅरिंग वन और मोर एम्ब्रियो. सो यस आपण या ठिकाणी बघतोय, है ना, बरोबर. तर इथे डायग्राम दिले, युटेरसची वोम, गर्भाशय, आणि गर्भाशयामध्ये आपण बघतोय तर काय आहे, एक एम्ब्रिओ प्रेझेंट आहे. बरोबर. किंवा या ठिकाणी कधी कधी ट्विन्स असतील. बरोबर. दोन एम्ब्रिओ एकापेक्षा जास्त पण, वन ऑर मोर पाहिजे ऍक्च्युली, 3 पण असू शकतात, वॉट एव्हर. बरोबर. तर कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओज, है ना, 2 नाही, वन ऑर मोर एम्ब्रिओ इन द युटेरस इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रेग्नन्सी और जस्टेशन. क्लिअर आहे सगळ्यांना.
बरोबर. तर कसं डिफाईन करतोय आपण प्रेग्नन्सीला, कसं डिफाईन कराल? व्हॉट इज एक्झॅक्टली हियर वी कॅन से प्रेग्नन्सी? प्रेग्नन्सीला डिफाईन करा द कंडिशन. एक कंडिशन आहे, कोणती कंडिशन? त्याला प्रेग्नन्सी म्हणणार आहे आपण. यस, हियर वी कॅन से कॅरिंग. बरोबर, कंडिशन ऑफ कॅरिंग वन और मोर एम्ब्रियोज, एम्ब्रियोज इन युटेरस. जेव्हा युटेरस मध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त है ना या ठिकाणी एम्ब्रिओ प्रेझेंट असतील, तर त्या कंडिशनला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? यस, हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी जेस्टेशन. बरोबर, प्रेग्नन्सी. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतं सगळ्यांना? बरोबर, यस, अंडरस्टँड करा. सो नेक्स्ट आपण आता या ठिकाणी बघू पुढे. द ऍव्हरेज पिरियड आपल्याला माहिती आहे, ड्युरेशन माहिती आहे 9 मंथ्स. मंथ्स मध्ये किती आहे? 9 मंथ्स आहे. पण त्यालाच जर डेज मध्ये म्हटलं आपण, आता एनसीआरटीने दिलेलं नाही आहे पण मग क्वेश्चन येतात. बरोबर, त्यालाच डेज मध्ये कन्वर्ट करतोय आपण. बरोबर, द ऍव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन लास्ट फॉर व्हॉट? 266 डेज फ्रॉम फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 266 दिवस और 280 डेज है ना, काउंटेड फ्रॉम एलएमसी, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. बरोबर, एलएमसीचा फुल फॉर्म काय या ठिकाणी? लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. तर यस, अंडरस्टँड करा. डेज मध्ये, डेज मध्ये ड्युरेशन काय? व्हॉट इज द ड्युरेशन इन डेज? तर आपण या ठिकाणी बघतोय, यस, हिअर वी कॅन से है ना. तर जर फर्टिलायझेशन, ज्या दिवशी फर्टिलायझेशन झालं त्याला जर आपण डे 1 म्हटलं, तर फर्टिलायझेशन नंतर 266 दिवस या ठिकाणी लागतील फुल टाइम बेबीची ग्रोथ व्हायला, है ना. ज्या दिवशी फर्टिलायझेशन झालं, बरोबर, त्या दिवसापासून 266 दिवस लागतील. बरोबर. किंवा एलएमसी, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यापासून किती लागतील? तर 266 प्लस 14 करायला लागेल, है ना. आणि मग त्याचा आन्सर येईल 280. आता माझा क्वेश्चन असा आहे, वाय वी हॅव ऍडेड 14? एलएमसी पासून जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा 14 दिवस, 14 दिवस आपण या ठिकाणी काय करतो? ऍड करतो. का 14 दिवस ऍड केले? तर किती ड्युरेशन लागणार आहे? यस, हिअर वी कॅन से 9 त्रिक 27, 270 दिवस. 9 मंथ झाले, पण एक्झॅक्टली ना या ठिकाणी 270 नाही आहे, तर किती? एलएमसी पासून 280 दिवस. तर 266 मध्ये ऍड केलंय आपण 14. माय क्वेश्चन इज वाय वी आर गोइंग टू ऍडेड 14 हिअर? एनी गेसेस? बरोबर आहे ना. बघा, डॉक्टर काय करतात, जर चेकअपला गेलं तर डेट देऊन टाकतात की या डेटच्या आसपास काय होईल? डिलिव्हरी होईल. बरोबर, एक डेट भेटून जाते आपल्याला, है ना. तर यस, ही डेट कशी कॅल्क्युलेट करतात? तर एलएमसी पासून 280 डेज मोजला जातात. बरोबर, लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यापासून 280 दिवस मोजले जातात, है ना. कारण फर्टिलायझेशन काय झालं ते तर एक्झॅक्टली माहित नसतं. बरोबर, तर एलएमसी पासून 280 दिवस मोजतात आणि मग ती डेट दिली जाते. बरोबर, तर फर्टिलायझेशन नंतर 266 किंवा मग आपण ऍड केले ते 14. का बरं ऍड केले 14? एनी गेसेस? काय ऍड करतो आपण? बोला, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ 14 इयर? यस, एलएमसी पासून आपण बघितलं, है ना. आपण काय अंडरस्टँड केलं होतं? मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आपण काय म्हटलं होतं? ओव्हुलेशन कधी होत आहे? ओव्हुलेशन कधी होत आहे, है ना? डे 14 ला. सो डे 14 ला काय होणार आहे? ओव्हुलेशन म्हणजे एक सेल बाहेर पडेल ओव्हरीमधून. बरोबर, ती कुठे जाईल? फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि जर मग या ठिकाणी गेली अँब्युलामध्ये, तिथे जर स्पर्म सेल असला तर मग काय होईल या ठिकाणी? यस, फर्टिलायझेशन, ओव्हुलेशन. यस, व्हेरी गुड रोशनी. रोशनीने पण करेक्ट सांगितलंय. गुड. बरोबर, एक्सलंट, है ना. तर आपण या ठिकाणी म्हणतोय, यस, व्हॉट एव्हर हिअर वी कॅन से 14 डेज दे आर रिक्वायर्ड फॉर ओव्हुलेशन, है ना. तर ओव्हुलेशनला 14 दिवस लागतील म्हणून ते ऍड करतोय आपण. बरोबर, आणि मग या ठिकाणी जी डेट दिल्या जाईल तर ती 280 दिवसानंतरची दिल्या जाईल. And in this way, yes, we can calculate, बरोबर, the exact date of what? That is nothing but the partition delivery. This pregnancy period approximately 9 months आहे. आता आपल्याला माहिती आहे मंथ्स मध्ये जर असेल तर किती आहे? 9 मंथ्स. डेज मध्ये असेल तर 280 डेज फ्रॉम एलएमसी. बरोबर, इट इज डिवायडेड इंटू 3 ट्रायमिस्टर. ट्रायमिस्टर म्हणजे काय? 3 मंथ्स. बरोबर, तर 9 मंथला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करतोय, है ना. बरोबर हो, 0 to 3 मंथ्स, नंतर यस हिअर 4 to 6 मंथ्स, नंतर 7 to 9 मंथ्स. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर, 3 ट्रायमिस्टर मध्ये आपण डिवाइड करतोय. बरोबर, आणि मग आपण आता या ठिकाणी अंडरस्टँड करू की पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये काय चेंजेस झाले इन बोथ मदर ऍज वेल ऍज फिटस. समजतंय? दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये काय चेंज झालं? तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये काय चेंज झालं? बरोबर, जेव्हा तुम्ही यस या ठिकाणी एमबीबीएस कराल, बरोबर, एमडी कराल, है ना, तेव्हा तर तुम्हाला बरोबर वीकली डेली चेंजेस या ठिकाणी अंडरस्टँड कराल.
बरोबर. पण इथे आता इंट्रोडक्टरी पार्ट आहे फक्त, बरोबर, जास्त काही डिटेलमध्ये नाही आहे, की इंट्रोडक्शन आहे. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये काय चेंजेस होणार आहे, बरोबर, बेबीमध्ये, मदरमध्ये. नंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये काय होईल, नंतर यस या ठिकाणी पुढच्या 3 महिन्यामध्ये काय होईल, बरोबर, न्यू लाईफ इज गोइंग टू फॉर्म. आणि यस, इट इज व्हेरी डायनामिक प्रोसेस. तर ही खूप डायनामिक प्रोसेस आहे, मी बऱ्याच वेळा सांगतो, है ना. व्हॉट एव्हर द फिमेल्स, यस, हिअर वी कॅन से दे आर बायोलॉजिकली सुपेरियर, बरोबर, सुपेरियर ऍज कम्पेअर टू मेल्स, बरोबर, है ना. तर या ठिकाणी सुपेरियर आहेत, व्हॉट एव्हर द हिअर वी कॅन से वुमेन्स ऍज कम्पेअर टू मेन बायोलॉजिकली, बरोबर. सो यस, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये बघू आपण, एवढं इझी नाही आहे, आपण डिस्कस करणार आहे एका तासामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये 9 मंथ्स पूर्ण त्याची स्टोरी, बरोबर. पण ऍक्च्युअली है ना या ठिकाणी यस, बरोबर, दे आर व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज. तर आपण बघतोय फर्स्ट ट्रायमिस्टर, पहिला ट्रायमिस्टर 0 to 3 months, है ना. पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये ट्रायमिस 3, है ना, बरोबर. सो फर्स्ट 3 months मध्ये काय काय चेंजेस होणार आहे, यस, अंडरस्टँड करा, बरोबर. इट इज द मोस्ट रॅडिकल चेंजेस इन मदर अँड एम्ब्रियो. तर पहिला ट्रायमिस्टर खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागेल, बरोबर, मदरची ऍज वेल एज यस या ठिकाणी डेव्हलपिंग एम्ब्रिओची, है ना. रॅडिकल चेंजेस, इम्पॉर्टंट चेंजेस, सिग्निफिकंट चेंजेस जे होणार आहे, बरोबर, तर ते पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये होतील. पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये जर व्यवस्थित मॅनेज केलं गेलं नाही तर अबॉर्शनचे चान्सेस खूप हाय आहे, बरोबर. सो मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट सिग्निफिकंट, मोस्ट रॅडिकल चेंजेस या ठिकाणी जे होणार आहे ते कुठे होणार आहे, पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. द एम्ब्रियो रिसीव्ह न्यूट्रिएंट इन फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम, बरोबर. अजून प्लासेंटा डेव्हलप झालाय का, नाही. जेव्हा प्लासेंटा डेव्हलप होईल 11व्या दिवशी तो या ठिकाणी बनायला सुरुवात होऊन गेली आहे, बरोबर. पण मग बनता बनता आहे ना 1 महिना लागून जाईल, 4 weeks लागून जातील, बरोबर. 11व्या दिवसापासून पुढे 20 दिवस लागून जातील त्याला बनता बनता. आणि एकदा का जर प्लासेंटा बनला तर मग कोण काळजी घेणार आहे, प्लासेंटा. पण जोपर्यंत प्लासेंटा बनत नाहीये पहिले 4 weeks, बरोबर, जे न्यूट्रिएंट भेटणार आहे एम्ब्रिओला, उपयोग घालणार आहे, त्याची काळजी घेणार आहे, तर ते कोण घेत आहे, यस, हिअर वी कॅन से द इनर लेअर. इनर लेअर कोणती आहे, बोलत चला, एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांटेशन झालंय, आणि 1 मंथ, पहिला मंथ, त्याला जे या ठिकाणी यस, बरोबर, है ना, त्याचं जे नरिशमेंट भेटणार आहे, न्यूट्रिशन भेटणार आहे, ते सगळं सगळं या ठिकाणी कुठून भेटेल, तर आपण या ठिकाणी बघतोय एंडोमेट्रियम, है ना. यस, आपण या ठिकाणी बघतोय इट इज द मेन ड्युरेशन, इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट, बॉडी ऑर्गन्स, है ना. तर पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये आपण म्हणतोय रॅडिकल चेंजेस होणार आहे, सिग्निफिकंट चेंजेस होणार आहे, आणि हा जो ड्युरेशन आहे तर याच्यामध्ये काय होणार आहे, यस, हिअर वी कॅन से, है ना, बरोबर. काय कारण तुम्हाला, इट इज द मोस्ट, है ना, या ठिकाणी इम्पॉर्टंट फेज कोणती, फर्स्ट ट्रायमिस्टर, बरोबर. काय इम्पॉर्टंट फेज आहे, कारण याच्यामध्ये रॅडिकल चेंजेस होतील, सिग्निफिकंट चेंजेस होतील, है ना. काय चेंजेस होणार आहे रॅडिकल चेंजेस मध्ये, यस, पहिला, है ना, या ठिकाणी ऑर्गॅनोजेनेसिस. पहिले आपण या ठिकाणी बेबी बद्दल बोलून घेऊ, मदर बद्दल नंतर बोलू, पहिले न्यू लाईफ बद्दल बोलू. तर त्याच्यामध्ये काय होईल, ऑर्गॅनोजेनेसिस. जेवढे पण इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, इम्पॉर्टंट ऑर्गन, मेजर ऑर्गन, सगळे कधी बनतील, पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये, बरोबर. यस, है ना. सो ऑर्गॅनोजेनेसिस होईल, आणि फक्त या ठिकाणी ऑर्गॅनोजेनेसिस तयार नाही होणार तर डेव्हलपमेंट होईल त्यांची बॉडी ऑर्गन्स. तर काय होईल, यस, या ठिकाणी पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये एकतर ऑर्गॅनोजेनेसिस होईल, आणि मग या ठिकाणी डेव्हलपमेंट पण होईल, बरोबर. डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट, दॅट इज ऑर्गन्स. समजतंय का, वी आर टॉकिंग अबाउट बेबी न्यू लाईफ, है ना, बरोबर. तर हे सगळं होणार आहे या ठिकाणी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, बाय द एंड ऑफ 8 week. 8 week म्हणजे किती महिने झाले, एका महिन्यामध्ये किती वीक असतात, 4, बरोबर. 4 weekचा 1 महिना, 8 week म्हणजे किती महिने आला आता, 2 week, 2 महिने. सो पहिल्या 2 महिन्यामध्ये, है ना, यस, आपण या ठिकाणी बघू, द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द अडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रियो इन रुडिमेंटरी. तर बेबी खूप लहान आहे, है ना. जर तुम्ही या ठिकाणी लेंथ बघितली बेबीची, सो इट इज जस्ट, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी 3 cm. पहिल्या 2 महिन्यामध्ये जो बेबी बनणार आहे, है ना, बरोबर. तर यस, बोटा एवढा बनणार आहे, एवढासा बेबी असणार आहे, बोटावर पण बसेल, एवढा छोटा, बरोबर. पण त्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट ऑर्गन, है ना, या ठिकाणी बनलेले. सो पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये त्यातल्या त्यात पहिल्या 8 weeks मध्ये इम्पॉर्टंट ऑर्गन बनून जातील, बरोबर, है ना. व्हॉट एव्हर हिअर वी कॅन से व्हॉट, है ना, जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहे, आपण काल बघितलं, सगळ्यात पहिले कोणता ऑर्गन बनला, सगळ्यात पहिले कोणता ऑर्गन बनला, हार्ट. आणि बाय द एंड ऑफ हिअर वी कॅन से 2 months, 8 weeks, बरोबर, है ना, या ठिकाणी मेजर ऑर्गन लिम्स या ठिकाणी बनून जातील बघा, 3 cm. स्केलवर मोजून बघायचं, 3 cm,
है ना. पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये बेबीची लेंथ किती असते? 3 सेंटीमीटर, है ना. बोर्डा एवढा असेल, बरोबर. बोर्डा एवढा असेल, वाट एव्हर द बेबी. छोटे छोटे हात, बरोबर, है ना, बरोबर. छोटं छोटं डोकं, सगळे ऑर्गन्स या ठिकाणी बनून जातील पहिल्या 2 महिन्यामध्ये. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर, समजतंय का? है ना. बरोबर. जर या ठिकाणी यस अंडरस्टँड करा, काही लॉज आहेत, काही रूल्स आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, डिफॉर्मिटी असेल, अबॉर्शन करायचं असेल, तर ते पण कधी करता येतं. बरोबर. तर यस, पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये लिगली इट इज नॉट अलाउड टू डू द अबॉर्शन. बरोबर. जर कोणाला बेबी नको असेल, है ना, यस, या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल बेबीमध्ये, बरोबर, काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असेल, असं समजून जातं सगळं. बरोबर, है ना. तर मग या ठिकाणी जर अबॉर्शन करायचं असेल, तर मग या ठिकाणी 3 महिन्यानंतर कोर्टाने परमिशन भेटत नाही. समजतंय का मी काय सांगतोय? रूल्स अँड रेग्युलेशन आर देअर. कारण मग बेबी बनून गेलाय, न्यू लाईफ बनून गेली आहे, त्याच्यानंतर जर अबॉर्शन कराल तर दॅट इज किलिंग. ते कोणाला तरी मारण्यासारखं आहे. बरोबर, समजतंय का? द एम्ब्रियो इज नाऊ कॉल्ड एज फिटस. आता या ठिकाणी पहिल्या ट्रायमिस्टर नंतर आपण काय म्हणणार आहे? फिटस. क्लिअर आहे सगळ्यांना? नावं कशी चेंज होत आहे? बरोबर. पहिले काय बनलं होतं जेव्हा या ठिकाणी फर्टिलायझेशन आलं होतं? जायगोट. जायगोट नंतर काय बनला होता? मोरुला. मोरुला नंतर काय बनला होता? बोलत चला, ब्लास्टुला. नंतर काय बनला होता? काल बनवलं होतं आपण काय? गॅस्ट्रुला. आणि आता या एम्ब्रियोच्या स्टेजेस आहे. फायनली पहिल्या ट्रायमिस्टर नंतर आपण काय म्हणणार आहे? फिटस. फिटस म्हणजे काय? वेन बेबी, आता बेबी पूर्ण तयार झालाय, सगळे ऑर्गन बनले आहेत त्याचे. बेबी प्रेझेंट इन मदर्स वोम, आईच्या गर्भाशयामध्ये. बरोबर. यस, युटेरस मध्ये जेव्हा या ठिकाणी बेबी प्रेझेंट असेल, आता त्याचे सगळे ऑर्गन बनलेले आहे. इथपर्यंत काय म्हटलं नाही आपण फिटस? कारण ऑर्गन बनताय. बरोबर. आता सगळे ऑर्गन बनल्यानंतर त्याला आपण काय म्हणू? यस, या ठिकाणी फिटस. आणि पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये है ना, त्याची लेंथ किती आहे? 3 सेंटीमीटर. बरोबर. किती आहे? 3 सेंटीमीटर. समजतंय का? जेव्हा जन्म होईल, जेव्हा तिन्ही ट्रायमिस्टर कम्प्लीट होऊन जातील, 280 days कम्प्लीट होऊन जातील, बरोबर, तेव्हा ऍव्हरेज लेंथ किती असते? 50 सेंटीमीटर, 50. बरोबर. किती लेंथ असते बेबीची? ऍव्हरेज लेंथ 50. कमी जास्त असेल थोडीफार, प्लस मायनस, पण ऍव्हरेज किती आहे? 50. पण आता यस, पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये बेबी बनलाय, त्याची ऍव्हरेज लेंथ या ठिकाणी किती आहे? 3 सेंटीमीटर. है ना. तर अजून या ठिकाणी जवळजवळ है ना 45 ते 47 सेंटीमीटर ग्रोथ व्हायची. समजताय का? 3 सेंटीमीटरचा बेबी बनलाय. सो आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज, दे आर फॉर्म. टाइम झाल्यावर सांगाल मला. बरोबर. तुमचा क्लास आहे म्हणून आहे का आज? हा, मग टाइम झाल्यावर सांगाल. सो आपण, कारण तिकडे मागे पडले. सो आपण या ठिकाणी बघतोय आर्म्स, हँड्स, फिंगर, फीट, टोज, दे आर गेट फॉर्म. है ना. तर सगळे ऑर्गन बनून गेले, छोटे छोटे हात बनून गेले, बरोबर, छोटे छोटे पाय, छोटे छोटे, है ना, या ठिकाणी पायाची बोटं, हाताची बोटं, है ना, सुद्धा तयार होऊन गेली. समजतंय का मी काय बोलतो? 3 सेंटीमीटर, कॅन यू इमॅजिन? बरोबर. 3 सेंटीमीटर नंतर मग 5 सेंटीमीटरचा बनेल, है ना, हातावर पण बसतं. बरोबर. आणि मग हळूहळू हळूहळू लेंथ वाढत जाईल, डेव्हलपमेंट होत जाईल. फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. तर फिटस जो आहे, यस, या ठिकाणी है ना, माऊथ असेल, त्याचे फिस्ट असेल. फिस्ट म्हणजे, है ना, मिनिंग माहिती तुम्हाला? फिस्ट म्हणजे जी मूठ असेल. हात तयार होऊन गेलाय, बोट तयार होऊन गेले. बरोबर. तर पहिल्या ट्रायमिस्टर नंतर है ना, या ठिकाणी बरोबर बेबी काय करू शकेल? यस, या ठिकाणी है ना, बरोबर, तर फिस्ट ओपन करेल, क्लोज करेल, माउथ ओपन करेल, क्लोज करेल. मस्त आहे. त्याची स्टार्ट मुवमेंट स्टार्ट झाली, लोकोमोशन आहे ना, हालचाल सुरुवात बरोबर स्टार्ट झाली. पण तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतोय का? अजून नाही, पण मुवमेंट स्टार्ट झाली, छोटी छोटी मुवमेंट, है ना. तर यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा. बरोबर. माउथ बनलेलं आहे, है ना, या ठिकाणी यस, फिस्ट बनले. फिस्ट या ठिकाणी ओपन आणि क्लोज या ठिकाणी तो करू शकतोय. असे चेंजेस या ठिकाणी झालेत पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये. बरोबर. सीएनएस इज फुल्ली फॉर्म. ब्रेन पण बनलाय, है ना. इंपॉर्टंट ऑर्गन आहे, मेजर ऑर्गन आहे. सीएनएस इज फुल्ली फॉर्म. वर्किंग ऑफ एक्सक्रीटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टम बिगिन्स. मुवमेंट ऑफ फिटस बिगिन्स ऍट मदर, कॅनॉट फील इट. बरोबर. आता मुवमेंट या ठिकाणी सुरुवात झाली, हालचाल सुरुवात झाली, पण मग ती मदरला समजत नाही, है ना. मदरला लोकोमोशन समजेल, मुवमेंट नाही समजत. बरोबर. तर मुवमेंट या ठिकाणी बेबीची स्टार्ट झाली थोडंफार, है ना. मूठ जो आहे तो उघडतोय, बंद करतोय, माउथ ओपन करतोय, बंद करतोय, थोडंफार जागेवर हालचाल करतोय. पण ते मदर मदर फील करेल का? नाही, मदरला अजून समजणार नाही. जेव्हा तो लोकोमोट करायला लागेल तेव्हा मात्र समजेल मदरला. बरोबर. तर यस, ऍट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर होता होता फिटस इज अबाउट हियर वी कॅन से 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याची लेंथ किती होऊन गेलेली आता? 10 सेंटीमीटर पर्यंत. बरोबर. तर 3 सेंटीमीटर पासून, है ना, पहिल्या 2 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर होता, तिसऱ्या महिन्यामध्ये लेंथ वाढेल
बरोबर किती होऊन गेली आता 7 ते 10 सेंटीमीटर पर्यंत. अजून किती बाकी आहे? 40. बरोबर 40 सेंटीमीटर ग्रोथ व्हायची अजून बाकीच्या 2 टाइम्स. बरोबर येस अंडरस्टँड करा, हे सर्व चेंजेस झाले है ना या ठिकाणी बेबीमध्ये. हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बरोबर मदर मध्ये पण काही चेंजेस होतील. मदर मध्ये काय चेंजेस होतील ते बघा आता. बेबीचे चेंजेस आपण अंडरस्टँड केले है ना. सायमल्टेनियसली मदर मध्ये काय चेंजेस होत आहेत, तर मदर मध्ये प्रोजेस्टेरॉन जास्त रिलीज होईल. बरोबर कोणता हार्मोन जास्त रिलीज होईल प्रेग्नन्सी मध्ये? प्रोजेस्टेरॉन. इट इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द मॅटर्नल पार्ट प्लासेंटा ग्रोज अँड द युटेरस बिकम लार्जर. तर मदर मध्ये आता काय चेंजेस होत आहेत? यस या ठिकाणी प्लासेंटाची साईज वाढते. युटेरसची साईज वाढते. बरोबर युटेरसची साईज वाढते. अंडरस्टँड करा, एवढं इझी नाहीये. बरोबर पूर्ण एक नवीन जीव आहे ना या ठिकाणी गर्भाशयामध्ये वाढतोय. तर मग युटेरसची साईज वाढेल आणि सगळे ऑर्गन डिस्प्लेस करतील मदर मध्ये. वी आर टॉकिंग अबाउट मदर नाव. बरोबर मदर मध्ये काय काय होईल? यस अंडरस्टँड करा, सगळे ऑर्गन्स इंटरनल ऑर्गन्स है ना या ठिकाणी डिस्प्लेस करतील. मीन वाईल यस आपण या ठिकाणी बघतोय मीन वाईल द मदर्स बॉडी ऑल्सो अंडरगो रॅपिड चेंजेस. मदरच्या बॉडीमध्ये पण चेंजेस होतील युटेरसची ग्रोथ झाल्यामुळे. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्स मॉर्निंग सिकनेस. हा खूप मेजर प्रॉब्लेम असतो. बरोबर मदरमध्ये पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये काय होईल? मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय? बरोबर मॉर्निंग सिकनेसचा मिनिंग काय आहे? सकाळी जेव्हा झोपेतून उठल्या जाईल बरोबर तेव्हा है ना या ठिकाणी नॉसिया होईल, ओमेटिंग मळमळ होईल, ओमेटिंग होईल, मूड स्विंग्स मूड स्विंग्स होतील है ना. बरोबर असे नॉर्मल मूड स्विंग चालूच असतात है ना प्रेग्नन्सी मध्ये, तर प्रश्नच नाही. बरोबर भरपूर जास्त वाढून जातील या ठिकाणी मूड स्विंग्स, कारण या ठिकाणी हार्मोनल चेंजेस होत आहेत. बरोबर हार्मोनची लेवल या ठिकाणी आपण बघतोय. यस यस अंडरस्टँड करा, चेंज होते. प्रोजेस्टेरॉन है ना, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढून जाईल आणि त्याच्यामुळे बरोबर है ना मूड स्विंग्स होतील. बरोबर यस या ठिकाणी बघतोय आपण है ना एकदम असं वाटेल बरोबर भरपूर खा असं वाटेल है ना या ठिकाणी. यस है ना वॉमिटिंग होतंय. बरोबर अचानक डायरिया व्हायला लागेल. बरोबर मूड स्विंग्स होतील, अचानक राग येईल. बरोबर है ना, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हायला लागतील. मॉर्निंग सिकनेस होईल. बरोबर हा एक खूप मेजर इश्यू आहे है ना. इट इज बरोबर आता आपण बघतोय सेकंड ट्रायमिस्टर. बरोबर तर पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये काय समजलं आपल्याला? मदर मध्ये काय काय चेंजेस झाले? यस मदर मध्ये काय काय चेंजेस झाले है ना, तर यस युटेरसची ग्रोथ झाली है ना, हार्मोनल या ठिकाणी इम्बॅलन्स झालं. बरोबर प्रोजेस्टेरॉनची लेवल जास्त झाली आणि मग मूड स्विंग्स व्हायला लागले है ना, मॉर्निंग सिकनेस व्हायला लागले. क्लिअर इथपर्यंत? पुढे बघा. सो नाऊ आपण या ठिकाणी बघतोय सेकंड ट्रायमिस्टर. इट इज द पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस. आता इम्पॉर्टंट ऑर्गन बनले. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये एंटर झालोय आपण. 10 सेंटीमीटर पर्यंत बेबी बनलाय. आता या सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय होईल? युटेरस ग्रोज इनफ फॉर द प्रेग्नन्सी टू बिकम ऑब्वियस. आता युटेरसची लेंथ भरपूर वाढेल. युटेरसची लेंथ वाढून जाईल मदर मध्ये आणि प्रेग्नन्सी ऑब्वियस होईल. बरोबर ऑब्वियस होईल म्हणजे काय? तर समजेल. बरोबर है ना या ठिकाणी प्रेग्नंट आहे, वाट एव्हर द हियर वी कॅन से मदर. बरोबर फिमेल प्रेग्नंट आहे हे समजेल बघून. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी. बरोबर अल्ट्रासाउंड सोनोग्राफी जर केली आपण 18 to 20 weeks. बरोबर है ना, इट शोज दॅट बेबीज ग्रोथ अँड पोझिशन फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश. आणि मग सोनोग्राफी वरून या ठिकाणी ड्यू डेट या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो आपण. अनदर मेथड एकतर LMC पासून करतात किंवा सोनोग्राफी करून सेकंड ट्रायमिस्टर मध्ये डिलिव्हरी कधी होईल बरोबर त्याची पोझिशन काय त्याच्यावरून या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाईल. बेबीज मुवमेंट कॅन इझिली फेल्ड बाय द मदर. सो 5th month 5व्या महिन्यामध्ये बरोबर आता जेव्हा बेबी या ठिकाणी लोकोमोट करायला लागेल, फिरायला लागेल गर्भाशयामध्ये, तर ती मुवमेंट आईला समजेल. बरोबर हेड हॅज हेअर्स, आयब्रो, आयलॅशेस अपियर, छोटे छोटे ऑर्गन पण बनतील. बरोबर यस या ठिकाणी पिन्ना आर डिस्टिंक्ट. द बेबी रिचेस हाफ द साइज ऑफ न्यू. बरोबर तर सेकंड ट्रायमिस्टर होता होता अरे या ठिकाणी लेंथ किती होऊन जाईल बेबीची? 30 सेंटीमीटर. ऍटलीस्ट 25 to 30 सेंटीमीटर. कारण फुल टर्म बेबीची ऍव्हरेज लेंथ असते किती? तर आपण या ठिकाणी बघितलंय 50 सेंटीमीटर, 45 ते 50 सेंटीमीटर. तर 25 सेंटीमीटर पर्यंत ग्रोथ होऊन जाईल. यस आपण या ठिकाणी बघतोय सेकंड ट्रायमिस्टर. बरोबर काय चेंजेस झाले सेकंड ट्रायमिस्टर मध्ये? छोटे छोटे ऑर्गन बनले, मुवमेंट सुरू झाली. बरोबर मदरला पण मुवमेंट या ठिकाणी समजते आहे बेबीची है ना. आणि मग सायमल्टेनियसली आता यस या ठिकाणी अंडरस्टँड करा, शेवटचं ट्रायमिस्टर आहे, लास्ट ट्रायमिस्टर मध्ये काय होईल? द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg, 3 ते 4 किलो इन वेट अँड 50 सेंटीमीटर इन लेंथ है ना. तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये 50 सेंटीमीटर स्टार्ट झाला होता, 3 सेंटीमीटर पहिले ट्रायमिस्टर. तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये येता येता 50 सेंटीमीटर होऊन जाईल.
बरोबर. वेट होऊन जाईल 4 किलो, 3 ते 4 किलो. बरोबर, ऍटलीस्ट 3 kg मिनिमम. बरोबर. आणि एवढं वेट बिअर करणं है ना, पाय दुखायला लागतील, पाठ दुखायला लागेल. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी होतील. है ना. वाय वी आर डिस्कसिंग. बरोबर. यस, अंडरस्टँड करा, सिलेबस मध्ये तर आहे. बट अंडरस्टँड, अंडरस्टँड है ना, की या ठिकाणी आई वडील, बरोबर, स्पेसिफिकली मदर, है ना, किती प्रॉब्लेम्स मधून जाते. तुम्ही भांडता. बरोबर. है ना. तुम्ही ऐकत नाही. बरोबर, ते चांगल्यासाठी सांगता. बरोबर. सो अंडरस्टँड हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ मदर. है ना. बरोबर, ज्या दिवस सुट्टी असेल, है ना, ठीक आहे तुम्ही खूप बिझी आहे. बरोबर. है ना, ठीक आहे तुम्ही खूप बिझी आहे, पण ऍटलीस्ट या ठिकाणी ज्या दिवस सुट्टी असेल थोडासा आराम द्या. बरोबर. है ना. भरपूर प्रॉब्लेम त्यांनी सहन केले असतात. बरोबर, तुमच्यासाठी आपल्याला माहित पण नाही. बरोबर, दॅट इज द थिंग इज देअर. सो यस, आपण या ठिकाणी बघतोय आईज आर ओपन. आता या ठिकाणी यस आपण बघतोय शेवटच्या ट्रायमिस्टर मध्ये आईज आर ओपन. बरोबर. आईज आर ओपन, डोळे उघडून जातील. देर इज गेन इन द बॉडी वेट. आता वेट वाढेल. वेट कधी वाढतं, है ना, थर्ड ट्रायमिस्टर मध्ये. कोणाचं? फिटसचं. है ना. रोज वजन डबल होतं. 100, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 400 ग्रॅम, 800 ग्रॅम, 1600. बरोबर. वेट वाढत जाईल 3 kg, 4 kg पर्यंत. है ना. तर यस, आता ऑर्गन तर बनून गेले शेवटच्या ट्रायमिस्टर मध्ये. लास्ट ट्रायमिस्टर मध्ये ऑर्गन बनत नाहीये. जे बनलेले ऑर्गन आहे ते डेव्हलप होत आहे, त्यांचं वेट वाढत आहे फक्त. पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये मेजर मेजर ऑर्गन बनले, छोटे छोटे बनले, त्यांचं वेट कमी आहे. बरोबर. दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये छोटे छोटे ऑर्गन बनले. तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये काय होईल, आता लेंथ वाढेल. बरोबर. यस, अंडरस्टँड करा, वेट वाढेल. बरोबर, लेंथ वाढेल, वेट वाढेल. हे सगळं कधी होतं, या ठिकाणी तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये. बरोबर. है ना. यस, या ठिकाणी आता वेट वाढलंय. बरोबर. है ना, साईज वाढली आहे. बरोबर. सगळे ऑर्गन डिस्प्लेस करतील मदरच्या बॉडीमध्ये. बरोबर. तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये स्टमक स्टमक एका साईडला जाईल, कारण युटरसची लेंथ वाढली. समजतंय का मी काय सांगतोय? बरोबर. है ना. सो व्हॉट एव्हर द ऑल अदर ऑर्गन्स, तर त्यांची जागा चेंज होऊन जाईल. बरोबर. है ना. एका वेळेस जास्त जेवू पण शकणार नाही. जेवताना पण या ठिकाणी काय करावं लागेल, थोडं थोडं खायला लागेल मदरला. बरोबर. आता जसं नॉर्मली जेवण करताय तसं जाणार नाही, कारण स्टमक डिस्प्लेस होऊन जाईल. डायजेशनचे प्रॉब्लेम होतील, युरिनेशनचे प्रॉब्लेम होतील, जास्त पाणी पण पिता येत नाही. बरोबर. है ना. यस, या ठिकाणी वारंवार, है ना, यस अंडरस्टँड करा, पाणी प्यावं लागेल, बाथरूमला जावं लागेल, असे भरपूर प्रॉब्लेम्स होतात. सो यस, ऍज द फिटस ग्रोज द युटरस एक्सपांड अराउंड इट. है ना. जसा जसा फिटस ग्रोथ होऊन जाईल, जसं वेट वाढेल, त्याची लेंथ वाढेल, युटेरस अजून एक्सपांड होईल. युटेरसची साईज वाढेल, आणि युटेरसची साईज वाढल्यामुळे यस अंडरस्टँड करा, है ना, द मदर ऍब्डॉमिनल ऑर्गन बिकम कंप्रेस अँड डिस्प्लेस. मी तर फक्त काय सांगितलं, डिस्प्लेस. है ना. पण काय होतं ऍक्च्युअल स्टेटबोर्ड काय सांगतोय? बरोबर, ऍब्डॉमिनल ऑर्गन्स आहे. पोटातले ऑर्गन, ऍब्डॉमिनल ऑर्गन सगळे कोणते कोणते असतील? स्टमक, लिव्हर, किडनी. बरोबर. यस, या ठिकाणी ब्लॅडर. है ना. तर सगळे ऑर्गन कंप्रेस होतील, कारण कोण वाढतंय? युटरस. सगळे ऑर्गन कंप्रेस होतील, दबल्या जातील, आणि डिस्प्लेस होतील, जागा चेंज करतील, सरकतील. समजतंय का? बरोबर. हे सगळं होतं या ठिकाणी मदरच्या बॉडीमध्ये. है ना, मदरच्या बॉडीमध्ये. सो यस, ऍट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप. तिसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये, है ना, या ठिकाणी फिटस आता फुल्ली डेव्हलप झालाय. बरोबर, रेडी फॉर पार्च्युरेशन. आणि मी काल सांगितलं होतं, मदरला कसं समजेल की बेबी इज रेडी फॉर पार्च्युरेशन, बेबी इज फुल टर्म ग्रोथ इज कम्प्लीटेड. काल मी सांगितलं होतं डीएनआरसी कोणाच्या घरात. 3 ट्रायमिस्टर झाले, मदरला कसं समजेल ब्रेनला? कोणाचा रोल आहे? कोण सांगेल? हाऊ द मदर विल गेट अंडरस्टँड. नेक्स्ट टॉपिक आहे पार्च्युरेशन. तर प्रेग्नन्सी आपण या ठिकाणी बघितलंय. है ना. उद्या उद्या आता, बरोबर, यस, है ना, काय होणार आहे? पार्च्युरेशन होणार आहे. बरोबर, उद्या समजेल. आता, है ना, या ठिकाणी जिलेबी वाटायची का पेढे वाटायचे? बरोबर, उद्या पार्च्युरेशन होईल. है ना. बट माय क्वेश्चन इज, यस अंडरस्टँड करा, है ना, हाऊ इट विल गेट डिसाइडेड. मदरला कसं समजेल? मी सांगितलं होतं इथे रोल आहे कोणाचा? हार्मोन्सचा. एनीबडी नोज द नेम? कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे? यस, करेक्ट आहे. कोणता हार्मोन? जेव्हा बेबी मध्ये एक ऑर्गन तयार होईल, तो एक हार्मोन तयार करेल, तो हार्मोन मदरच्या ब्लड मध्ये जाईल, तेव्हा मदरच्या ब्रेनला समजेल की बेबीची फुल टर्म ग्रोथ झाली आहे. हिंड देऊन टाकले मी तुम्हाला. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ऑर्गन? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट हार्मोन? बेबीची आता फुल टर्म ग्रोथ झाली आहे, सगळे ऑर्गन बनले, त्यांची डेव्हलपमेंट झाली आहे. तर एक ऑर्गन आहे ना फिटसचा, ज्याला आपण म्हणतो, यस हिअर वी कॅन से, बरोबर, काय म्हणणार आहे? ऍड्रिनल ग्लँड. कुठे असतंय? किडनीच्या वरती. आणि एक हार्मोन तयार करेल. कोणता हार्मोन? कॉर्टिसॉल. आणि मग तो या ठिकाणी
बरोबर है ना. फिटसच्या ब्लड मधून कुठे जाईल, प्लासेंटामध्ये, मदरच्या ब्लड मध्ये, आणि मदरचं ब्रेन त्याला डिटेक्ट करेल की कॉर्टिसॉल बनलाय, बेबीने कॉर्टिसॉल बनवलाय, म्हणजे आता बेबी इज रेडी फॉर व्हॉट, दॅट इज पार्च्युरेशन, फुल टर्म ग्रोथ इज दॅट. बरोबर. तर पार्च्युरेशन आता आपण उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू, आय होप. बरोबर. प्रेग्नन्सी मध्ये काय काय चेंजेस होतील पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये, आणि थर्ड ट्रायमिस्टर मध्ये, बोथ फिटस आणि मदर मध्ये. शॉर्ट मध्ये सांगा पटकन. पहिला ट्रायमिस्टर फिटस मध्ये काय चेंजेस होतील? मेजर ऑर्गन बनतील, हार्ट बनेल, लिम्स बनतील, मेजर ऑर्गन बनेल. मदर मध्ये काय चेंजेस होतील? मोस्ट रॅडिकल चेंजेस आहे, इम्पॉर्टंट चेंजेस आहे, हार्मोनल लेवल चेंज होईल, युटरसची साईज वाढेल. क्लिअर आहे? बरोबर. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये फिटस मध्ये काय चेंज होईल? छोटे छोटे ऑर्गन बनतील, हेअर, आयलॅशेस. बरोबर है ना. हे छोटे छोटे ऑर्गन बनतील. अजून काय होईल? मुवमेंट होईल, है ना, लोकोमोशन होईल बेबीचं, आणि मदर कॅन फील इट. बरोबर. समजतंय ना. बरोबर. तर हे सगळे चेंजेस कशामध्ये होतील? फिटस मध्ये. बरोबर. आणि या सगळे युटरसची साईज वाढेल. थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय चेंजेस होतील? तर मग बेबीचं वेट वाढेल, है ना, फिटसचं वेट वाढेल. बरोबर. फिटसचं वेट वाढेल, किती घेऊन जाईल आता? बरोबर, 3 ते 4 किलो. आणि सायमल्टेनियसली काय होईल मदरमध्ये? डिस्प्लेसमेंट अँड कम्प्रेशन ऑफ ऑर्गन्स. बाकीचे ऑर्गन सगळे कम्प्रेस करतील, डिस्प्लेस करतील. समजतंय? बरोबर. 9 months 20 days झाल्यानंतर काय होईल? पार्च्युरेशन. उद्या चॅप्टर कम्प्लीट होईल आपला. आज डीएनआरपी मध्ये होऊन जाईल कम्प्लीट, उद्या लेक्चर मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. कोणता चॅप्टर? ह्युमन रिप्रोडक्शन. संडेला टेस्ट आहे, ऑलरेडी सांगितलंय, है ना. सुट्या होत्या, मग आम्ही अभ्यास केला नाही. बरोबर. अभ्यासाला लागा आहे 2-3 दिवस. बरोबर. संडेला टेस्ट होईल, ह्युमन रिप्रोडक्शन. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. एंड करतो लेक्चर, यू कॅन जाऊ शकतो. ऑनलाईन जे होते त्यांना समजलंय का? क्लिअर क्लिअर आहे का? टाइप सी, इफ इट इज क्लिअर. टेस्ट आहे, तुम्हाला समजलंय का? टाइप सी फॉर क्लिअर. ओके, गुड. सुट्या संपल्या आता, अभ्यासाला लागा. गुड. गौरव, रोशनी, है ना. उद्यापासून सगळ्यांनी ऑफलाईन यायचंय. नम्रता, मयूर, एक्सलंट. बरोबर. ठीक आहे, एंड करतो लेक्चर, यू कॅन लिव्ह.